नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. NLC इंडिया लिमिटेड तर नवरत्न गव्हर्मेंट ऑफ इंडियाची एंटरप्राइजेस ही कंपनी आहे. तर या कंपनीमध्ये भरपूर साऱ्या पदांची रिक्रुटमेंट इथे निघालेली आहे. तर ते कुठले पदं आहेत याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. NLC इंडिया लिमिटेड नवरत्न गव्हर्मेंट ऑफ इंडिया एंटरप्राइजेस आहे. लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर यांच्या थ्रू हे ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड इथे केलेले आहेत. तर वेबसाईट महत्त्वाची लक्षात घ्या, NLCindia.in ही वेबसाईट आहे. तर ग्रॅज्युएट ॲप्रेंटिस या पदाची इथे रिक्रुटमेंट निघालेली आहे. तर मेकॅनिकल इंजिनियर 75 पदे, इलेक्ट्रिकल इंजिनियर 78 पदे, सिव्हिल इंजिनियर 27 पदे, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर 15 पदे, केमिकल इंजिनियर 9 पदे, मायनिंग इंजिनियर 44 पदे, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 47 पदे, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग 5 पदे, अशा टोटल मंथली स्टायपेंड 15,028 आणि एका वर्षासाठीचं हे ट्रेनिंग इथे दिलं जाणार आहे. फार्मसीच्या 14 जागा या प्रोसेसमध्ये आहेत. अशा टोटल टेक्निकल डिग्री टेक्निशियनच्या 314 जागा इथे अवेलेबल करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर टेक्निशियन डिप्लोमा ॲप्रेंटिससाठी मेकॅनिकल इंजिनियर 95, इलेक्ट्रिकल इंजिनियर 94, सिव्हिल इंजिनियर 49, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर 9, मायनिंग इंजिनियर 25, कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग 38, इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशन 8 अशा 318 पदांचा यांना मंथली स्टायपेंड ही 12,524 एका वर्षासाठी दिली जाणार आहे. तर टोटल 600+ पदांच्या ॲप्रेंटिसशिपच्या जागा इथे निघालेल्या आहेत. मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे ग्रॅज्युएट डिग्री इंजिनिअरिंगमध्ये दिलेल्या ट्रेडमध्ये तुमचं कंप्लीट असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ग्रॅज्युएट एक्झामिनेशन ऑफ अ प्रोफेशनल बॉडीज रिकग्नाइज बाय द स्टेट गव्हर्नमेंट अँड सेंट्रल गव्हर्नमेंट ॲज इक्विव्हॅलंट असणं गरजेचं आहे. फार्मसीसाठी B.Pharmची डिग्री तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. डिप्लोमा टेक्निशियनसाठी डिप्लोमा इन इंजिनिअरिंगची डिग्री सेपरेट ट्रेडमध्ये तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अदर एलिजिबिलिटी रिक्वायरमेंट आहे की कॅन्डिडेट शूड हॅव पास द क्वालिफिकेशन एक्झामिनेशन इन 19, 20, 21, 22 अँड 23 या 5 वर्षामध्येच त्यांची डिग्री ही कंप्लीट झालेली असणं गरजेचं आहे. कॅन्डिडेट शूड नॉट हॅव कम्प्लिटेड पोस्ट ग्रॅज्युएट क्वालिफिकेशन, मास्टर डिग्री त्यांची नसावी. कॅन्डिडेट शूड नॉट हॅव अंडरगोन ऑर प्रेझेंटली अंडरगोईंग अप्रेंटिसशिप ट्रेनिंग इन NLCIL ऑर एल्सवेअर, त्याची करंट अप्रेंटिसशिप कुठेही चालू नसली पाहिजे. कॅन्डिडेट शूड नॉट हॅव एक्सपिरियन्स ऑफ 1 year ऑर मोर इन एनी जॉब, एका वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स त्यांच्याकडे नसला पाहिजे. कॅन्डिडेट शूड बी हेलिंग फ्रॉम तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरला, कर्नाटका अँड युनियन टेरिटरीज ऑफ पॉंडिचेरी अँड लक्षद्वीप. तर येथील जर कॅन्डिडेट्स असतील तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. द एज लिमिट विल बी फॉलोड ॲज पर द अप्रेंटिसशिप रूलनुसार एज लिमिट फॉलो केली जाईल. रिझर्वेशन ऑफ व्हॅकन्सीज SC/STच्या दिलेल्या आहेत, ते तुम्ही रीड करू शकतात. काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन्स इथे दिलेले आहे. सिलेक्शन प्रोसिजर जे असणार असेल तर सिलेक्शन विल बी बेस्ड ऑन द पर्सेंटेज ऑफ अ मार्क्स स्कोर्ड बाय द कॅन्डिडेट्स इन द क्वालिफिकेशन डिप्लोमा डिग्री ॲज द केस मे बी. तर त्यानुसार तुमचं सिलेक्शन केलं जाईल. ॲप्लिकेशन प्रोसिजर असेल की तुम्हाला वेबसाईटला www.NLCindia.in या वेबसाईटला जायचं आहे. तेथील करिअर या टॅबवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर सिलेक्ट द ट्रेनिंग अँड अप्रेंटिसशिप टॅब सिलेक्ट करायची आहे. क्लिक द ॲप्रोप्रिएट ऑनलाईन ॲप्लिकेशन लिंक अंडर ॲडव्हर्टाइजमेंट, या ॲडव्हर्टाइजमेंटच्या अंदर
तुम्हाला अप्लाय करायचं आहे. 31/1/2024पर्यंत तुम्हाला अप्लाय करायचं आहे. त्यानंतर कंप्लीट द ॲप्लिकेशन फॉर्म अँड टेक द प्रिंटआउट ऑफ द रजिस्ट्रेशन फॉर्म. द रजिस्ट्रेशन फॉर्म ड्युली साईन शुड बी सबमिटेड बाय पोस्ट. तुम्हाला ऑनलाईन अगोदर फॉर्म भरायचा आहे आणि तो बाय पोस्टने तुम्हाला द जनरल मॅनेजर लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर NLC इंडिया लिमिटेड नेवेली इथे तुम्हाला तो पाठवायचा आहे प्रिंट करून आणि सबमिटिंग ॲट द कलेक्शन बॉक्स ॲट अ लर्निंग अँड डेव्हलपमेंट सेंटर सो ॲज टू रीच ऑन बिफोर 6 फेब्रुवारीचा अगोदर तुमचा तो फॉर्म तिथपर्यंत पोचणं गरजेचं आहे. एन्क्लोजिंग द सेल्फ अटेस्टेड कॉपीज ऑफ द फॉलोइंग सर्टिफिकेट. आणि खालील सर्टिफिकेटचा सेल्फ अटेस्टेड कॉपी तुम्ही जोडायच्या आहेत. त्यात तुमचा TC आहे, ट्रान्सफर सर्टिफिकेट, कम्युनिटी सर्टिफिकेट आहे, SC ST जी कास्ट असेल तुमची ती, डिग्री सर्टिफिकेशन किंवा डिप्लोमा सर्टिफिकेशन तुमचं आहे, कन्सोलिडेट मार्कशीट तुमचं आहे, तर प्रूफ ऑफ अ पर्सन विथ डिसेबिलिटी जर त्यातनं अप्लाय करत असाल तर, प्रूफ फॉर वॉर्ड ऑफ एक्स सर्व्हिसमॅन आणि फॉर्मॅट शोईंग मेथड द अरायवल पर्सेंटेज ऑफ अ मार्क्स हे तुम्हाला शो करायचं आहे. सो ज्या व्यक्तींनी 19 ते 2023 या अंडर डिग्री घेतली असेल आणि ॲप्रेंटिसशिप कुठली केली नसेल त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. काही अडचण असल्यास कमेंट बॉक्समध्ये तुम्ही आम्हाला लिहू शकता. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.